तर 67व्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊन आरती केली। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी ठरलाय आणि पृथ्वीराज मोहोळनं महेंद्र गायकवाडचा अंतिम सामन्यात पराभव केला। आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहेत। तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, वडिलांची इच्छा होती, तुमच्या घरात पैलवानकी आहे, तो बाप्पांचा आशीर्वाद घेतला, काय सांगा? नक्कीच बाप्पांचा आशीर्वाद घेऊन खूप छान वाटलं आणि वडिलांचं पहिल्यापासून स्वप्न होतं, आमच्या घराण्याचं स्वप्न होतं, माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, सगळ्यांचं आज पूर्ण झाले, खूप भारी वाटलं। आता खरं तर कुस्ती असते, जय पराजय होतच असतं, पण सातत्याने गेली 3 टर्म कुस्तीमध्ये वाद होतात। हे महाराष्ट्र केसरी यावेळेसही वाद झाला, पंचांना लात मारली गेली, त्यांच्यावर कारवाई झाली। ह्या सगळ्या गोष्टी काका पवार म्हणतात माझ्या तालमीतल्या पैलवानांना डावललं जाते, हा विजय नाही। विजय तर अख्खा त्यांचा प्रश्न आहे, विजय तर अख्खा काही लाखो पब्लिक तिथं होती, सगळ्यांना माहिती कुस्ती कशी झालेली कशी नाही, आता रेफरींचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांचं काय। तुझ्या उपांत्यपूर्व राक्षेन संबंधात जी तुमची कुस्ती झाली त्यांच्यासोबत, तो निर्णय त्यांना मान्य नाही, ते आम्ही वरती जाणार, अपील करणार। तो पंचांचा निर्णय तर सगळ्यांना त्यांचा अधिकारी, त्यांना तो पंच आणि त्यांचा निर्णय फेडरेशन ते बघून घेते। खरं तर मुळशी आणि कुस्ती आज त्याचा इतिहास खूप परंपरा खूप वेगळी आहे। आज पुन्हा मुळशीला गदा मिळाली, काय सांगा? मामासाहेब मोहोळांपासून आहे। नक्कीच आमच्या गावाला म्हणजे आमच्या गावातले सगळे मोठे मोठे पैलवान आहेत आणि आमच्या गावालाच परत अजून एक गदा भेटली, मुळशी तालुक्याला गदा भेटली, पुणे जिल्ह्याला, असं सगळ्यांचं स्वप्न अजून पूर्ण करत आहे। तुम्ही खालकर तालमीचे पैलवान, याच्यापूर्वी कुठं काय कसं कधीपासून? पहिल्यापासूनच मी खालकर तालमीचं आमची स्वतःची तालीमच होती, मी दिल्लीला असतो महागुरुजी महाबली सतपालजी यांच्या प्रॅक्टिसला, आता वर्षभर तिथं होतो। आता इथून पुढे स्वप्न इथून पुढे काय आपले हिंद केसरी, भारत केसरी, अजून ऑलिम्पिकचं मेडल आणि महाराष्ट्राचं आपलं नाव मोठं करायचं, पुणे जिल्ह्याचं नाव मोठं करायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।